नमस्कार, मी स्वाती. फूडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण नूडल्सची रेसिपी बघणार आहोत. अगदी मुलं काय नेहमी नूडल्स मंचुरियन बाहेर खाण्याचा हट्ट करतात. तर ते कसे पहिल्यापासून स्टोअर केलेले असतात व्हेजिटेबल्स वगैरे. तर त्याच्यामध्ये खूप सारं टेस्टिंग पावडर वगैरे घालतात. तर ते आपल्यासाठी अनहेल्दी ती रेसिपी होऊन जाते. तर त्याच्यासाठी आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने ही रेसिपी बघणार आहोत. त्यासाठी मी नूडल्स जे आहे ना ते गरम पाण्यामध्ये उकळून घेतले. उकळून घेतल्यानंतर आपल्याला त्याचं पाणी गाळून घ्यायचं आहे. आणि गाळल्यानंतर जर आपल्याकडे बर्फ असेल ना तर बर्फाच्या थंड पाण्यामध्ये आपल्याला ते नूडल्स सोडून द्यायचे. जर बर्फ नसेल तर काही हरकत नाही, अगदी नॉर्मल थंड पाणी घेऊन आपल्याला त्याच्यामध्ये ते सोडून द्यायचे. ती प्रोसेस याकरता करायची आहे कारण की आपण हे सर्व व्हेजिटेबल्स वगैरे फ्राय करतो ना, तर त्या वेळेमध्ये नूडल्स ऑलरेडी गरम असतात. त्याचे जे वाफ आहे ना त्याच्यामध्येच ते अजून शिजत असतात. तर त्याच्यामुळे ते स्टिकी होऊन जातात, चिटकतात एकमेकांना आणि ओव्हर कुक होऊन जातात. म्हणून आपल्याला ती प्रोसेस करायची. आता इथे व्हेजिटेबल्स आपल्याला ज्या ज्या आवडत असेल ना त्या आपण पूर्ण घ्यायच्या आहे. मी लसण आणि अद्रक हे करून घेतलेले, शिलून घेतलेले याने चाळणीने. कारण की तुकडे जर घातले ना, थोडंसं अद्रकीचा जर तुकडा आला तर झणझण होतं, मुलं खात नाही, म्हणून मी बारीक खिसणीने खिसून घेतले. आता काय करायचं आहे आपल्याला, त्याच्यामध्ये कांदा, मी इथे टोमॅटो पण घातलेला होता. कांदा, टोमॅटो, शिमला मिर्च आणि बीट देखील घालून घेतलेले, थोडीशी कांद्याची पात. पत्तागोबी माझ्याकडे नव्हती, आपण असेल ना तर नक्की घाला, त्यांनी पण छान अजून चव येते. तर ह्या सर्व व्हेजिटेबल्स आपल्याला हाय फ्लेमवर फ्राय करून घ्यायचे आहे. तर पूर्ण ही प्रोसेस जी आहे ती आपल्याला हाय फ्लेमवर करायची, कारण की छान असं त्याला बाहेरचा असा फ्लेवर येईल. आता मी काय केलं, बीट याकरता घातलं कारण की कलर जो आहे ना जास्त स्पायसी करणार नाही, म्हणून कलर तसा येण्यासाठी आपण इथे ऑर्गॅनिक कलर म्हणजे बीटचा वापर केलेला आहे. तर बाहेर कसं खूप असं प्रोसेस फूडमध्ये ते कलर वगैरे टाकून घेतात, मग ते मुलांसाठी अनहेल्दी होतं. म्हणून आपण असं ह्या पद्धतीने केलं ना. आता मी याला स्मोकी फ्लेवर देते. जो असं छान असं जाळ लागतो ना, त्याने अजून छान असं स्मोकी फ्लेवर येतो आपल्या पूर्ण व्हेजिटेबल्सला. तर ह्या अशा पद्धतीने आपण त्याला थोडासा स्मोकी फ्लेवर देऊ शकतो. अगदी म्हणजे मार्केटमध्ये जसा आपल्याला हे येतो ना, नूडल्सचा वास येतो ना, अगदी तसाच आपल्या ह्या पूर्ण नूडल्सचा स्मेल येणार आहे. तर मी इथे जे नूडल्स वापरलेले आहे ते पूर्ण त्याच्यामध्येच त्याचा मसाला आणि सॉसेस पण येऊन त्याच्यासोबतच आलेली आहे. तर असे जर नूडल्स आपण आणलेत ना तर आपल्याला वेगळे सॉसेस किंवा वेगळे काही मसाले त्याचे आणण्याची आवश्यकता नाही आहे. पूर्ण त्या नूडल्समध्येच आपल्याला सर्व साहित्य भेटून गेलेले आहे. तर आता मी काय करते, सर्व कापून आणि त्याच्यामध्ये आपल्याला सोडून द्यायचे. जे सोया सॉस थोडं पातळ होतं म्हणून थोडंसं ते लीक झालं. तर फक्त काय करा, सोया सॉस थोडंसं कमी घाला, त्याने काय होतं अगदी आंबट लागतात. तर सोया सॉस कमी करायचे आपल्याला. आणि सर्व सॉसेस आणि मसाला मी अर्धा आहे ना व्हेजिटेबलमध्ये घालून घेतला आणि अर्धा जेव्हा आपले नूडल्स तयार होतील ना तर तेव्हा मी वरून घालणार आहे. तर बीट घातल्यामुळे कलर अगदी छान आलेला आहे आपल्या नूडल्सला, आपण बघू शकतात. तर आपण जे थंड पाण्यात ठेवले होते ना त्याच्यामुळे बघू शकतात आपले नूडल्स चिटकलेले नाही आहे आणि छान असे सुटसुटीत झालेले आहे. तर आता काय करायचं आहे, अगदी हाय फ्लेमवरच ही पूर्ण प्रोसेस आपल्याला करून घ्यायची आहे. उरलेला मसाला पण मी आता सोडून घेतला, थोडी कांद्याची पात, ज्याला आपण स्प्रिंग ऑनियन म्हणतो. तर हे सर्व घालून आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. वरून आपण ॲडिशनल म्हणून फ्राईड राईस मसाला किंवा मॅगी मसाला असेल ना तो पण थोडा स्प्रिंकल करू शकतात. जर स्पायसी हवी असेल अजून आपल्याला हे नूडल्स तर थोडीशी आपल्याकडे जे शेजवान चटणी असते ना ती आपण घालू शकतात. तर हे जे पुन्हा थोडेसे ऑरेगॅनो असतात ना पिझ्झाचे ते पण घालू शकतात. आपण आपल्या आवडीनुसार चेंजेस करू शकतात. तर असे गरमागरम प्लस याच्यामध्ये आपण जर आपल्याकडे सोयाबीन असेल तळलेलं तर आपण ते पण जर घातलं ना खूप छान लागेल याची चव. तर अगदी मार्केटमध्ये भेटतात तसेच नूडल्स आपले घरच्या घरी तयार झालेले आहे. तर मुलांना आपण असे बनवून देऊ शकतात.
मुलं बाहेरचं खाण्यापेक्षा घरीच छान अशी हेल्दी रेसिपी ट्राय करतील. आपल्याला माझी ही जर रेसिपी आवडली असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.